काय रे गण्या भाऊ, इतका उदास का बरं दिसतोस? अरे कसं सांगू तुला राहुल्या. अरे सांग बुवा तुझ्या तोंडानं, का बुंड्यानं सांगतो? हे बघ, मी मजा करण्याच्या मूडमध्ये बिलकुल नाही. एक तर माझं डोकं तापलंय आणि तडतड करू राहिलंय, आणि वरून तू माझी चेष्टा करतोस. हो गण्या भाऊ, तो रागावू नकोस. तुझा काय प्रॉब्लेम आहे ते आता माझ्या लक्षात आलंय. ते कसं काय रे? अरे सिंपल आहे. अरे राहुल्या, माझं डोकं सटकण्याआधी काय आहे ते सांग, नाहीतर तुझी मी खैर करणार नाही. हो, रागावू नकोस गण्या भाऊ. अरे मग हे कशामुळे झालंय ते सांग ना. एक तर माझ्या डोक्याची दही झाले, असं वाटतंय झोपून घ्यावं की काय. अरे कोणतंच काम करण्यात मला इंटरेस्ट नाही रे बाबा. अरे तेच आलं माझ्या लक्षात. काय आलं तुझ्या लक्षात? अरे हा सगळा प्रकार ना त्या मोहाच्या दारूमुळे झालाय. अरे पण ती मोहाची दारू कोणी आणली? आपण तर देशी आणि इंग्लिश पीत होतो ना. मग हा मध्येच घोटाळा कोणी बरं केला? अरे तो परशा. अरे कोण परशा? आणि त्याचा ना आपला काय संबंध? तुला तर माहीतच आहे ना की आपण दोघेच दारू पितोय. आणि हा तिसरा मध्येच कोण बरं? तसं नाही गण्या भाऊ, त्याचं काय झालं, आपण दोघे दारू पित होतो आणि अचानक तो परशा आला आणि मला म्हणाला की नवीन मी ब्रँड आणलाय, जरा तू पिऊन बघ तर कसा वाटतोय. म्हणून मी एक कप प्यायलो आणि सगळी बोतल तुझ्या जवळ दिली आणि ती तुन्या पिऊन टाकलीस. अरे हो, दारूच्या नशात नाही मला कळालं, म्हणून काय तुन्या मला सगळे बोतल पाजायची? गण्या भाऊ असं काय म्हणतोस? अरे जसा तू प्यायला होतास तसा मी पण प्यायलो होतो ना. अरे हो, आलं माझ्या लक्षात. तसा पण याच्यावर काहीतरी उपाय असेल ना? नाही बुवा मला माहित, पण मी त्या परशाला कॉल करून विचारतो ना, तो काहीतरी उपाय नक्कीच सांगेल. बर, तू त्याला लवकर कॉल कर. अरे परशा, मी राहुल बोलतोय. कोण राहुल आणि कुठला राहुल? अरे भूतनीच्या. आलं माझ्या लक्षात, तू राहुल जगदाळे बोलतोस ना? हो, मी राहुल जगदाळेच बोलतोय. मला कशासाठी तूने फोन केलास? अरे त्याचं काय आहे ना, काल तुझा मी ब्रँड प्यायलो आणि आज मी बिमार पडलोय. कशातच लक्ष माझं नाही लागत. अरे तू घाबरू नकोस, याला खोमारे असं म्हणतात. कसली खोमारी? अरे काही नाही रे, तू टेन्शन नको घेऊस, ठीक होईल ती. फक्त मी सांगतो तसं कर. ओके. ठीक आहे, ठेव का? हो ठेव, आणि उद्या लवकरच आपल्या जागेवर भेट. मी तुझी वाट बघीन बरा का. मी परत एक दुसरा नवीन ब्रँड घेऊन आलोय. हो, आलंय माझ्या लक्षात ते. ठेवतोय मग. हो गण्या भाऊ, उपाय सापडलाय, पण थोडा रिस्की आहे बरं का. अरे उपाय काय आहे तो पहिले तो सांग. परशा म्हणाला की एक कोंबडी कापून त्याचा रसा प्यायल्यानं ही बिमारी आपोआप ठीक होते. अरे भूतनीच्या, मग ही कोंबडी कुठून आणायची? कुठून म्हणजे? अरे गावात भरपूर लोकांनी कोंबड्या पाळलेल्या आहेत, त्याच्यातली एखादी चोरायची आणि मस्त रसा बनवायचा. मी पीस खाईन आणि तुन्या रसा प्यायचा. कसा वाटला प्लॅन? अरे मूर्खा, आपल्याला कोणी बघितलं तर विनाकारण मारतील ना. मग आता कसं करायचं? आता कोंबडी पण तुन्याच चोरायची, कापायची पण तुन्याच, आणि रसा पण बनवायचा तुन्याच. मी फक्त खाली खाईन आणि तुन्या माझ्या तोंडाकडं नुसतं बघायचं. आलं तुझ्या लक्षात? काय? हो, दारूसाठी काय पण